राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. प्रिय ग्राहकांनो, लग्न कार्य समारंभ संसूत जवळच आली आहे. नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन्स अँड साडी सेंटर साकूर फाटा. इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस, जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर, जीन्स, टी शर्ट, सुटिंग, शर्टिंग, जॅकेट, ब्लेझर, कुर्ती, ब्लँकेट, चादर, बेडशीट, पायपर, स्वेटर, जर्किंग, गरम कपडे स्वस्त आणि मस्त, क्वालिटी जबरदस्त. लग्न कार्यासाठी ग्राहकांना 6-9 साड्या होलसेल दरात, प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% भरघोस अशी सूट. तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकूर फाटा. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर, साकूर फाटा, गुंजारवाडी पठार, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर कैलास शेठ गांजे पाटील. संपर्क क्रमांक 7028 76 38 67. असं असताना 2 शिवसेना झालेल्या आहेत 60 वर्षात. कसं पाहते या सगळ्या राजकारणाकडे शिंदे गटाचे आमदार म्हणून तुम्ही? नाही, शिवसेना हा जो पक्ष हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आणि ज्या हेतूनी साध्य करून निर्माण झाला होता, आज त्याला कुठंतरी आदरणीय आमच्या नेते एकनाथजी शिंदेसाहेब हे सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मला वाटत नाही आज जी शिवसेना आहे ती शिवसेना एकच आहे आणि ती म्हणजे आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचाराला, त्यांचा वारसा घेऊन, त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन, त्यांच्या कामाचा वारसा घेऊन पुढे जाणारी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची शिवसेना. तुमची पहिलीच टर्म आहे, तुम्ही आमदार म्हणून आज कार्यरत आहात. हे असताना जे सध्या राजकारण जे देशात राज्यात जे दिसतंय फोडाफोडीचं, कसं काय वाटतंय युवा आमदार म्हणून? आता याच्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण म्हणण्यापेक्षा आज ज्याला त्याला जो तो लोकप्रिय निवडून आल्यानंतर त्याला अपेक्षा राहते आपल्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे. ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे तर त्यांच्या ज्या काही कार्य असतं, कामं असतात, तर ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने निश्चितच कुठंतरी बंधनं आल्यानंतर मग त्यावेळेस मला वाटतं का अशा वेळेस त्या लोकप्रतिनिधीला असा कठोर निर्णय घेऊन सत्तेबरोबर येऊन विकास करण्याची जबाबदारी घ्यावी लागते. आता भाऊसाहेब वागचौरे आहेत, ते देखील आता उभाटा गटातून शिंदे गटात येत आहे. उभाटा गटाने इशारा दिलेला आहे की त्यांनी आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही त्यांना. नाही, ही लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये आदरणीय भाऊसाहेब वागचौरे साहेब व त्यांच्यावर आलेले सर्व सहकारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जी घटनेमध्ये तरतूद दिली आहे त्याचा परिपूर्ण हे करूनच ते आज शिवसेना एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेत. याचं आत्मचिंतन खरं तर ज्यांना ते सोडून आलेत, ज्या 6 खासदारांनी ज्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे साहेबांना का सोडलं, संजय राऊतांना का सोडलं, याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. कारण जर तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमच्याबरोबर असलेले सहकारी सोडून जात आहे तर निश्चितच कुठंतरी तुमच्यामध्ये कमी असेल, तुमच्यामध्ये उणीवा असेल. त्यामुळं आदरणीय जे आमचे शिर्डी लोकसभेचे खासदार आहेत भाऊसाहेब वागचौरे साहेब यांचं आम्ही स्वागत करतो आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून, शिवसेना पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे का जिथं जिथं भाऊसाहेब वागचौरे साहेबांना विरोध केला जाईल तिथं तिथं हा आमदार, एक शिवसैनिक त्यांची ढाल म्हणून या मतदारसंघामध्ये उभा राहील त्यांच्या पाठी. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.